फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात किंवा सोमवारपासून ते शनिवार किंवा रविवारपर्यंत कांद्याचे बाजारभाव वाढणार का? कुठल्या जिल्ह्यामध्ये कशी स्थिती राहणार? अहिल्यानगरमध्ये कसे असणार? नाशिकमध्ये कसे राहणार? मागच्या आठवड्यात आवक काय होती आणि येणाऱ्या काळात ही आवक अशीच राहील का की कमी होईल? या सगळ्या प्रश्नांची तुमची जी काही शंका आहेत त्यांची उत्तरं देण्याचा आजच्या व्हिडिओमध्ये प्रयत्न आहे. नमस्कार, ॲग्रो शिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आहे रविवार आणि तारीख आहे 1 फेब्रुवारी 2026. रविवारच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि ही जी माहिती आपण देणार आहोत ती जिल्हावार आपण देणार आहोत. काही महत्त्वाचे जिथे कांद्याचे बेल्ट आहे किंवा कांद्याचे व्यवहार जे होतात त्याच्या व्यतिरिक्त पण अनेक ठिकाणचे बाजारभाव येणाऱ्या काळामध्ये वाढतील किंवा कमी होतील ही सगळी माहिती आपण बघणार आहोत. आजचा व्हिडिओ हा 3 टप्प्यांमध्ये आहे. थोडासा तो वाढू शकतो, पण मला असं वाटतं फार काही तुमचा वेळ त्याच्यामध्ये घेणार नाही. 2-3 मिनटं इकडे तिकडे होतील, पण महत्त्वाचं असल्यानं शेवटपर्यंत बघा. पहिला टप्पा आहे की मागच्या आठवड्यात कांद्याचे जे बाजारभाव आहे त्या बाजारभावात मागच्या वर्षीच्या तुलनेत किती घट आहे की वाढ आहे ते आपण बघूया. काही मोजक्या बाजार समित्या मी घेईन. याच्या व्यतिरिक्त कांद्याची आवक कशी आहे, ती वाढते आहे घटते आहे ते पण आपण बघूया. आणि त्याच्यानंतर तिसरा टप्पा जो येईल त्यामध्ये तुमचा जो अतिशय उत्सुकतेचा तुम्हाला काळजी आहे अनेकांना की आपला कांदा वाढणार आहे कमी होणार आहे त्या प्रश्नाचं उत्तर देईल. पुढे जाण्यापूर्वी परत एकदा आवाहन करेन की ज्यांना अचूक माहिती पाहिजे, आकडेवारीसह पाहिजे आहे आणि की बाबा साधारण या रेंजमध्ये माझा कांद्याला बाजारभाव मिळू शकेल का, कारण प्रत्येकाचं गणित असतं. लक्षात घ्या की मला माझ्याकडे एक ट्रॅक्टरभर कांदा आहे आणि तो साधारण 1000 रुपये 1500 रुपये बाजारभाव यायला पाहिजे. तसं झालं तर मग मला कोणाचे तरी कर्ज फेडायचं आहे, कुठे लग्न कार्य असतं ते करायचं आहे किंवा पुढे नवीन पिकाची तयारी करायची, असे सगळे हिशोब असतात. यासाठी शेतकऱ्यांना उत्सुकता असते आणि ते सगळं आपण डिटेल सांगत असतो. त्यासाठी तुम्हाला मेंबरशिप घ्यावं लागेल. मेंबरशिपच्या व्हिडिओला तुम्ही जॉईनच्या बटनावर क्लिक करून ती सगळी माहिती डिटेल आपण कालच दिलेली आहे ती तुम्ही बघू शकता. याच्या व्यतिरिक्त आणखी बरेच व्हिडिओ मेंबरशिपमध्ये जे आहे की जे उपयुक्त आहे. म्हणजे तुमची जी शंका आहे की हा कांदा यंदाच्या खरीपात किती आणि लेट खरीपात किती खराब झाला आणि किती उत्पादन होणार आहे, रब्बीचा जो नवीन कांदा येणार आहे तो किती येणार आहे, असे सगळे प्रश्न त्याच्यामध्ये त्याची उत्तरं मांडलेली आहेत. त्यामुळे ही उपयुक्त माहिती त्याच्यामध्ये होऊ शकते. तर आता वेळ घेत नाही, महत्त्वाचा जो विषय आहे ते बघूया. सुरुवातीला मी कांद्याची जी आवक जी आहे तिथून सुरुवात करीन. कांद्याची आवक जी आहे ती 30 तारखेला तब्बल 5 लाख क्विंटलपर्यंत पोहोचली होती आणि एकट्या नाशिक जिल्ह्याचा विचार करायचा झाला तर नाशिक जिल्ह्यामध्ये 2.5 लाख क्विंटल कांद्याची आवक झाली. म्हणजे 3 आठवड्यापूर्वी संपूर्ण राज्यामध्ये जी कांद्याची आवक होती तेवढी एकट्या नाशिक जिल्ह्यामध्ये झाली. आणि परवा तर विंचूरला किंवा आणखी कुठली बाजार समिती त्यांनी असं सांगितलं की बाबा उद्या आम्ही दुपारी ब्रेक घेतो आहे, कारण आत्ताचं या कांद्याचं काय करायचं, तो एकदा साठवलेला कांदा बाहेर जाऊ देत त्याच्यानंतर आम्ही निर्णय घेऊ. तर ते थोडक्यात तुम्हाला कांद्याची आवक काय ते सांगतो. आज दुपारपर्यंत झाली आहे 56,000. त्याच्यानंतर काल साधारण 3,40,000 क्विंटल. आता ही कालची किंवा 31 जानेवारीची आवक ही आता अपडेट होईल 1-2 दिवसांनी. जसं मी तुम्हाला सांगितलं की आकडेवारी आल्यानंतर ती अपडेट होते. मागच्या आठवड्यात आपण जे सांगितलं होतं की 3 लाख वगैरे आहे ती आकडे अपडेट होणार होते, ते अपडेट होऊन आता 30 तारखेला 4,85,589 इतकी आवक झाली. त्यामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये लाल कांद्याची आवक 2,42,928 किंवा 2,42,43,000 क्विंटल आणि पोळ कांदा तब्बल 50,000 क्विंटल आलेला आहे. म्हणजे एकट्या नाशिक जिल्ह्यात 3 लाख क्विंटल आवक झालेली आहे. जसं मी सुरुवातीला सांगितलं, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मात्र अनेक ठिकाणी व्यवहारांना सुट्टी असते, काही ठिकाणी आलटून पालटून व्यवहार होतात, तिथे मात्र ती 35,000 आवक होती. आता याच्या आधी जी आवक झाली ती होती साधारण 2,46,000. त्याच्या आदल्या दिवशी 4,52,000 आणि 27 तारखेला होती 3,96,000.
थोडक्यात या सगळ्या आठवड्यामध्ये जी कांद्याची आवक झाली ती 4 लाखांच्या वरती आहे. मधल्या काळात जी सुट्टी आली 26 जानेवारी रविवार आणि एक दुर्दैवी निधनाची घटना घडली आपले माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, त्यामुळे जी काही बाजार समित्या बंद होत्या ते त्या सगळ्या याच्यातनं ती जी आवक आहे ती आता त्यावेळेस आली नाही, नंतर आली. हे मी मागे पण सांगितलं, परत एकदा सांगतो. ती जी आवक आहे जी थांबून राहिले होते शेतकरी बाजार समिती बंदमुळे, ती आवक आता या आठवड्यात कमी व्हायला पाहिजे होती, तसं होणार नाही आहे. ती या आठवड्यात म्हणजे मागच्या आठवड्यात व्हायला पाहिजे होती कमी, तसं होणार नाही. ती आता कंटिन्यू होईल आणि अशी माहिती सांगितली जात आहे बाजारातल्या घटकांकडनं, व्यापाऱ्यांकडनं, की येत्या गुरुवार शुक्रवारपर्यंत कांद्याच्या आवकेचा हा फ्लो असाच राहू शकतो. 3 लाख, 3.5 लाख, 4 लाख असा आहे. पण एक त्यातले त्यात बाजारभाव खूप घसरणार नाही. बाजारभाव कमी राहतील, दबावात राहतील. परत एकदा सांगतो, बाजारभाव कमी राहतील, दबावात राहतील, पण खूप घसरून 300, 400, 500 कोणीतरी कमेंट केलं होतं 500वर येतील, तसं होणार नाही. ते थोडे 50 पैशांनी घसरतात, हे मी मागे ऑलरेडी सांगितलेलं आहे. तर तो परिणाम होऊ शकतो. आता याच्यानंतर मी फक्त दोन याच्यामध्ये तुम्हाला सांगतो, एकच मिनिटात सांगतो की मागच्या वर्षीच्या तुलनेत आता यावर्षी किती मोठा गॅप पडला आहे ते बघूया. 24 ते 31 जानेवारीपर्यंतचे बाजारभाव आहेत 2026. अहिल्यानगरचे बाजारभाव आता 1057वर आले आणि 47% मागच्या वर्षीच्या तुलनेत 47% घसरलेले आहेत. छत्रपती संभाजीनगरला 47% घसरून 980 आले. जळगाव आणि धुळ्यामध्ये अनुक्रमे 33 आणि 50% घसरलेले आहेत. मुंबईमध्ये ते 27% घसरले, नागपूरमध्ये 21%, नाशिकमध्ये जे घसरण आहे 44.5% आहे, पुण्यामध्ये घसरण 42% आहे, सोलापूरमध्ये घसरण 55% आहे. थोडक्यात ज्या ठिकाणी महत्त्वाच्या बाजार समित्या आहे त्या ठिकाणी एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्राची जी घसरण आहे कांद्याच्या बाजारभावाची मागच्या वर्षीच्या तुलनेत या काळामध्ये, म्हणजे मागच्या वर्षी जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जे बाजारभाव होते त्या तुलनेत आत्ता आवक वाढल्यामुळे कांद्याची किमतीची घसरण झाली आहे ती सरासरी 45 ते 46% झाले किंवा 50%नी झाले. म्हणजे मागच्या वर्षी तुम्हाला याच कांद्याला याच काळामध्ये आता जर हजारांनी विकला असेल तर त्यावेळेस 2 ते सव्वा 2,000, 3,000 असे दर होते. एक तर तुम्ही ते बघून बघा, माझ्याकडे नाशिकचे दर मी 2113 होते मागच्या वर्षीचे. ठीक आहे. तर या सगळ्यावरनं हे का समजून घ्यायचं आहे, कारण उद्यापासून तुम्हाला कांदा विकायला आणायचा आहे. आज अनेक ठिकाणी सुट्टी आहे, नगर आणि काही हे जर बाजार समित्या सोडल्या तर याच्यानंतर तुमचे काहीतरी गणितं असतात, तुमची स्वप्नं असतात की या कांद्याचा आणि एवढा भाव मिळायला पाहिजे. तर त्यासाठी तुम्हाला ही माहिती उपयोगी व्हावी. आता जो महत्त्वाचा टप्पा आहे हे मात्र तुम्ही अगदी आवर्जून ऐका, महत्त्वाचं आहे. कुठल्या बाजारात काय स्थिती असेल ते सांगतो. त्यातनं ॲग्रोशिवार मॉडेल आपण डेव्हलप केलेलं आहे विश्लेषणाचं. अतिशय मेहनतीनं, अतिशय बारकाईनं, खूप अभ्यास करून, अनेक डॉक्युमेंट चाळून, बाजाराचा पॅटर्न बघून, विश्लेषकांशी चर्चा करून या सगळ्याच्या माध्यमातून आपण हे सगळं केलेलं आहे. आता तुम्ही जर मला विचाराल तर माझ्याकडे किमान एक 5 ते 6,000 पानांचा दस्तऐवज तयार झाला आहे कांद्याच्या संदर्भात. या सगळ्यांची माहिती आपण घेत असतो आणि हे सगळं तुम्हाला ऑलरेडी दिलेलं आहे त्यातून. तर त्या आधारे आपण हे मॉडेल तयार केलेलं आहे. तर आपण नाशिक बघूया. सगळ्यात आधी नाशिक जिल्हा हा कांद्याच्या उत्पादनात आणि अग्रेसर आहे, पण बाजाराच्या व्यवस्थेमध्ये त्याची महत्त्वाची भूमिका आहे हे सांगायला नको. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात नाशिकचे दर थोडे स्थिर राहतील, पण मागणीच्या दबावामुळे किमतीत हलकी घट होऊ शकते. दर्जेदार कांद्याची मागणी बळकट असल्यास तो ट्रेंड अगदी थोडासा म्हणजे 50 पैशांनी वाढू शकतात, पण जो ट्रेंड आहे तो सकारात्मक राहील दबावात असला तरी. ठीक आहे. पण हे कधी होईल? गुरुवारनंतर होऊ शकतं. सुरुवातीला ते आत्ताच्या तुलनेत कमी होतील आणि नंतर पुन्हा मार्केट हळूहळू वर यायला लागेल. पण मार्केट वाढणारच नाही आणि मग नकारात्मक असं सगळं डोक्यातून काढून टाका. भाव घटले तर ते वाढणार ना कधीतरी.
तर तो वाढीचा काळ लवकरच येतो आहे जवळ, काळजी करू नका. पण हा आठवडा मात्र ही अशी स्थिती आहे. अहिल्यानगरमध्ये भाव दबावात राहण्याची शक्यता आहे. मी मागे सांगितलं होतं याच्यामध्ये आहे. या भागात मागच्या काळात मोठ्या प्रमाणात आवक होती. नाशिकप्रमाणेच इथं पण आवक जास्त होती. त्यामुळे किमतीत वाढ होण्याऐवजी आधी ती स्थिर राहील आणि नंतर त्यामध्ये थोडी घट होऊ शकते. त्यामुळे इथे शेतकऱ्यांनी व्यवस्थित मार्केटचा अभ्यास करा आणि मगच कांदा कुठे विक्रीला न्यायचा त्याचा निर्णय घ्या. पुणे जिल्ह्यामध्ये सध्याच्या बाजारात स्थिर किंवा अगदी थोडाशा अल्प वाढीचा ट्रेंड आहे. म्हणजे बाजारभाव स्थिर राहतील किंवा वाढ जर झाली ती थोडीशी वाढेल, फार काही चढ उतार अपेक्षित नाही आहे. तर ते आपण कसे आहे ते बघूया, हा अंदाज कसा त्याच्यामध्ये ठरतो. आता सोलापूर आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये इथे मात्र कमी ट्रेंड दाखवतोय, निगेटिव्ह दाखवतोय ट्रेंड. याच्यामध्ये भाव जे आहे सोलापूरमध्ये मोठ्या प्रमाणावर आवक होती आहे, त्यामुळे इथे किमतीचा दबाव वाढेल. सोलापूरच्या किमती कमी राहू शकतात. छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा तोच भाग आहे. शेतकऱ्यांना जो सल्ला आहे तोच, की मागणी कशी आहे, किती गाड्या येतात ते बघूनच तुम्ही कांद्याच्या संदर्भात निर्णय घेऊ शकतात. पण आता तो किती थांबायचा हा आहे त्याचा प्रश्न आहे. कोल्हापूर आणि सातारा या दोन जिल्ह्यांमध्ये बाजारभाव संतुलित राहतील. काही ठिकाणी काही बाजार समित्यांमध्ये मोठी वाढ अपेक्षित नाही आहे, पण बाजार जो मागचा आहे तो थोडा कॅरी फॉरवर्ड होईल किंवा पुढे जाईल, स्थिर राहील. आणि चांगल्या दर्जाचा माल उपलब्ध असेल तर त्याला व्यापाऱ्यांना चांगले पर्याय मिळतात, त्यामुळे ते थोडंसं हे होईल, पण फार वाढ अपेक्षित नाही. नागपूर आणि धाराशिवमध्ये इथे मात्र वाढीची अपेक्षा आहे. धाराशिव आणि नागपूर मागच्या वर्षाच्या तुलनेत बाजारभावाची घट इथे कमी आहे. मी आता वाचून दाखवलं ना तुम्हाला. यावरनं असं लक्षात येतं आहे की मागणीच्या तुलनेत अगदी थोडीशी बळकटी बाजारभावांना येऊ शकते. त्यामुळे बाजारपेठांसाठी किंवा मार्केटसाठी ट्रेंड चांगला राहील या ठिकाणी. विदर्भ आणि थोडासा मराठवाड्याचा भाग. धुळे, जळगाव आणि बुलढाणा या उत्तरेकडील जिल्ह्यामध्ये बाजारभाव दबावाखाली राहणार आहेत. आवक वाढल्यामुळे, मागणी घटल्यामुळे किमतीवर दबाव जाणवेल, हा सगळा भाग आहे. त्यामुळे इथे पण थोडंसं धोरणात्मक निर्णय तुम्हाला घ्यावा लागेल. एकूण याचा निष्कर्ष काय, तर नाशिक, नागपूर, धाराशिवमध्ये बाजारभाव स्थिर राहून थोडीशी हलकीशी वाढ होईल. पुणे, सातारा, कोल्हापूरमध्ये संतुलित राहतील. अहिल्यानगर, सोलापूर, धुळे, जळगाव, बुलढाणा, परत एकदा सांगतो, अहिल्यानगर, सोलापूर, धुळे, जळगाव, बुलढाणा या ठिकाणी बाजारभाव या आठवड्यातसुद्धा दबावात राहतील. नाशिकचा ट्रेंड हा वेगळा भाग आहे, त्यामुळे नाशिकचे फार दबावात राहणार नाही. अहिल्यानगरचं जरा माझी अपेक्षा नाही आहे की एवढं कमी राहावं. कोणालाच असं वाटत नाही की चुकीचं काय, म्हणजे लोकांचं नुकसान व्हावं कमी हे करून, मला तर अजिबात वाटत नाही. पण काय होतं आहे की आता ट्रेंड असं सांगतो आहे की साधारण पहिले 3-4 दिवससुद्धा अहिल्यानगर असेल, सोलापूर असेल, इथे थोडीशी काळजीची शक्यता आहे. आता सर्वात शेवटी सांगतो की बाजारात फार मोठी वाढ नसली तरी फार मोठी घट होणार नाही. बाजार स्थिर राहील संपूर्ण महाराष्ट्राचा आढावा घेतला तर. आणि एकूण साठा ज्यांच्याकडे कांदा आहे त्यांनी एक वेळ आणि एकूण जो काय भाग आहे मार्केट बघून त्यानुसार निर्णय घ्यावा. पहिला आठवड्याचा जो ट्रेंड आहे नंतरच्या आठवड्यात प्रभाव टाकू शकतो, पण तो कसा टाकेल हे आपल्याला शुक्रवारी ठरेल. त्यामुळे दुसऱ्या आठवड्याची फार काळजी करू नका. तिथे एक थोडीशी वाढीच्या काही चांगल्या गोष्टी घडणार आहेत. त्या काय आहेत ते आपण येणाऱ्या काळामध्ये बघूया आणि तशी माहिती मी तुम्हाला वेळोवेळी देईन. या सगळ्या याच्यामध्ये आत्ताचा हा सगळा ट्रेंड मी तुम्हाला सांगितला, हा एकूणच ओव्हरऑल आवकेमुळे होतो आहे. हवामान बदलल्यामुळे आवक वाढते आहे आणि कांदा अचानक जो मध्ये शेतकऱ्यांनी जरी लागवडीमध्ये गॅप असला तरी पण हवामान बदलामुळे, अवकाळी पावसामुळे त्याला उशीर झाला आणि त्याचे पण परिणाम होत आहे. तर काळजी करू नका. हे काय कधी वाईट दिवस असे येतात, 2-3 दिवस निघून जातील. सकारात्मक राहा, नकारात्मक विचार करू नका. एखादा दिवस येतो तो निघून जाईल. एखादा वक्कल 50 पैशांनी कमी दिलं, एखादं वक्कल असं होईल की नंतर तुम्हाला भरभरून पांडुरंगाच्या कृपेनं तुम्हाला भरभरून सगळं बाजार वाढू शकतात आणि ती वेळ नक्की येईल. हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा. जोडून राहा. धन्यवाद.